नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांची एक नवीन कथा आज आपण ऐकणार आहोत. समर्थांच्या बरोबर त्यांच्या शिष्यांचा सर्व संप्रदाय मेळा नेहमी असायचा आणि 10-20 शिष्य समर्थ त्यांच्या सोबतच घेऊन फिरायचे. समर्थ ज्या गावामध्ये जातील त्या गावामध्ये त्यांचा आणि त्यांच्या शिष्यांचा खूप थाट व्हायचा. सगळं त्यांचं स्वागत व्हायचं, त्यांच्या भोजनाच्या पंक्ती उठायच्या, सगळं गाव तिथे गोळा व्हायचं आणि सगळे मिळून समर्थांचा उपदेश घ्यायचे. अशी समर्थांची कीर्ती दिगंतरामध्ये पसरलेली असताना एका गावी समर्थ आले आणि त्या गावामध्ये एक अत्यंत दरिद्री म्हणजे कर्मदरिद्री, अत्यंत आळशी असा ब्राह्मण राहत होता. या ब्राह्मणाने समर्थांचा सगळा थाट बघितला, त्यांच्या शिष्यांना मिळणारी आदराची वागणूक बघितली, रोज मिळणारं चांगलं पंचपक्वान्नाचं जेवण बघितलं आणि त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे आपण सुद्धा समर्थांचा अनुग्रह घेऊन टाकू आणि समर्थांच्या बरोबरच आपण त्यांच्या सर्व शिष्यांमध्ये समर्थांचा शिष्य म्हणून आपण चालू, शिष्य म्हणून फिरू, म्हणजे आपली रोज 2 वेळ जेवणाची छान व्यवस्था होईल. आणि हा भोजन भाऊ असणारा ब्राह्मण समर्थांच्याकडे आला आणि समर्थांना त्याने विचारलं, म्हणला, महाराज मला तुमची मंत्र दीक्षा द्या, मला तुमच्या संप्रदायामध्ये सामील करून घ्या आणि मला सुद्धा तुमचा शिष्य बनवून तुमच्या बरोबर घेऊन चला. समर्थांनी त्याच्या मनामधला भाव जाणला आणि तरी त्याला ते नाही म्हणले नाही. समर्थांनी त्या ब्राह्मणाला मंत्र दीक्षा दिली. पण झालं असं की दीक्षा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समर्थ सर्व शिष्यांना घेऊन ग्रामांतराला दुसऱ्या गावी जायला म्हणून निघाले. आता समर्थ ज्या गावी जायला निघाले तिथे हा ब्राह्मणही त्यांच्या बरोबर साहजिकच आला. सर्व समर्थांच्या शिष्यांनी काय करावं तर वनांतरामध्ये म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये फिरावं, जंगलामध्ये फिरावं, जे काही कंदमुळं फळं मिळतील ते घ्यावे किंवा कुणाच्या घरी भिक्षा मागून आणावी आणि जे कोरडं धान्य मिळालेलं असेल ते नदीच्या पाण्यावरती कसं बसं शिजवावं, ना त्याला काही चव ना ढव, पण ते केवळ गुजराण करावी म्हणून जिभेचे चोचले न करता खावं. स्वतः समर्थ सुद्धा शिष्यांबरोबर होते, त्यामुळे या ब्राह्मणाला काही बोलता येईना. असा आठवडाभर निघून गेला आणि याच्या लक्षात आला, अरे आपण चांगलं खायला मिळेल म्हणून समर्थांच्या या शिष्यमंडळींमध्ये आलो, पण आता इथे मात्र आपले अजून हाल होत आहेत, याच्यापेक्षा आपलं गावच बरं होतं. आणि म्हणून समर्थांना त्याने काहीतरी कारण सांगितलं. अहो माझ्या गावी माझं असं असं काम आहे आणि मी जाऊन येतो, असं म्हणून समर्थांच्या तिथून तो निघाला आणि जे गावामध्ये आला तो परत समर्थांच्याकडे आला नाही. आणि मग असंच कोणीतरी आपल्याला गुरु मिळावा ज्याच्या कृपेने आपल्याला 2 वेळ जेवायला मिळालं, एवढाच त्याच्या मनामध्ये होतं. असं फिरत असताना, शोधत असताना त्याला एक हरिदास त्याच्या पलीकडच्या गावामध्ये भेटला. हा हरिदास अत्यंत श्रीमंत होता आणि त्यामुळे जे कोणी याचे शिष्य होतील त्यांना तो आपल्या घरीच ठेवून घ्यायचा. रोज त्यांना 2 वेळ छान पंचपक्वान्न जेवायला मिळायचं आणि इथे या ब्राह्मणाचा उद्देश सफल होणार होता. म्हणून हा ब्राह्मण त्याच्याकडे आला आणि त्यांना विचारला, हो मला तुमचा शिष्य करून घेता का, मला तुमची मंत्र दीक्षा द्या, मी तुमच्या घरीच राहतो. आणि त्याप्रमाणे त्या हरिदासाने या ब्राह्मणाला विचारलं की अरे ह्यापूर्वी तू कोणाचा अनुग्रह घेतला आहेस का, तू कोणाकडनं मंत्र दीक्षा घेतली आहेस का. त्यावर ब्राह्मणाने विचार केला आणि सांगितलं, हो मी अशी अशी समर्थांकडून मंत्र दीक्षा घेतलेली आहे. त्यावर तो हरिदास जरा घाबरला. तो म्हणला, आधी तू त्यांच्याकडून घेतलेला मंत्र त्यांना परत देऊ नये, त्याशिवाय मी तुला माझा मंत्र देऊ शकत नाही, माझा फार गुप्त मंत्र आहे. त्याप्रमाणे हा ब्राह्मण लगबगीने समर्थांना शोधत शोधत त्यांच्यापर्यंत आला आणि जो 13 मंत्र रामनामाचा जो मंत्र समर्थांनी आला याच्या काय पूर्वसंचित असेल बघा. हा मंत्र दिलेला पण समर्थांच्याकडे आला, म्हणला, महाराज तुम्ही मला दिलेला मंत्र परत घ्या माझ्याकडून, मला तुमचा मंत्र नको, मला दुसरे चांगले गुरु मिळाले आहेत आणि त्यांचा मंत्र मी आता घेणार आहे. समर्थ हसले. त्याला म्हणले, एक काम कर, तू चूळ भर आणि भरलेली चूळ या दगडावरती टाक. त्याप्रमाणे त्याला पाणी दिलं गेलं. पाण्याची चूळ या ब्राह्मणानं भरली आणि बाजूच्या एका दगडावरती ती चूळ भरून टाकली. आणि काय चमत्कार बघा, चूळ भरून टाकताच त्या दगडावरती रामनामाचा तो मंत्र उमटला, 13 मंत्र उमटला आणि इकडे या ब्राह्मणाची वाचा गेली. ब्राह्मण घाबरला, धावत धावत त्या हरिदासाच्याकडे आला, त्याच्या नवीन गुरुच्याकडे आला आणि सगळा घडलेला प्रकार खुणेनेच त्यांना सांगितला. हा हरिदास घाबरला, समर्थांचा अधिकार त्याच्या लक्षात आला. तो म्हणला, अरे मूर्खा तू हे काय केलंस. आणि मग स्वतः हरिदास त्या ब्राह्मणाला घेऊन समर्थांच्याकडे आला. दोघांनी समर्थांची माफी मागितली. ब्राह्मणाला आपली चूक लक्षात आली. म्हणला, महाराज मी केवळ भुकेच्या अपेक्षेने 2 वेळ मला खायला मिळेल एवढाच हेतू माझ्या मनात धरून मी तुमच्याकडे आलो, माझी फार मोठी चूक झाली, मला माफ करा. समर्थांनी त्याला त्या दगडावरचे रामनामाचं जे मंत्र उमटला होता तो दगड चाटायला सांगितलं. जिभेने तो दगड त्याने चाटल्यानंतर पुन्हा त्याला त्याची गेलेली वाचा, गेलेली वाणी त्याला परत मिळाली
आणि नंतर समर्थांनी ह्या हरिदासाला आणि त्या ब्राह्मणाला दोघांना अनुग्रह दिला. त्या ब्राह्मणाचं नाव जसवंत असं ठेवलं, त्याला संप्रदायामध्ये घेतलं. तो समर्थांचा अनन्य शिष्य पुढे झाला. आणि गमतीची गोष्ट अशी की तो जो दगड होता त्या दगडाला कल्याण स्वामींना समर्थांनी आज्ञा केली की तो दगड चाफळच्या राम मंदिराच्या पायामध्ये तुम्ही तो दगड तिथे वापरा, आणि त्या दगडाची तिथे योजना समर्थांनी केली. अशा प्रकारे समर्थांच्याकडे अनेक प्रकारचे शिष्य यायचे. त्यात कोणी हौशे नवशे, कोणी समर्थांचं वैभव बघून की हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत आणि म्हणून त्यांचं वैभव बघून त्यांच्याकडे यायचे. पण शिष्य कोणत्याही मनस्थितीमध्ये कोणताही हेतू मनात धरून जरी आला तरी समर्थांनी मात्र त्याचं कल्याणच केलंय हे आपल्या लक्षात येतं. जय जय रघुवीर समर्थ.